कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी सेजल पुरवार। या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि पुढे पाहूयात सुपरफास्ट 50। नाशिकच्या चांदवडमध्ये पावसाची दमदार हजेरी, शेती पिकांना फायदा होणार। रेणुकादेवी मंदिराजवळील धबधबे प्रवाहित, परिसर निसर्गरम्य। नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या आसना नदीला आला पूर, नदीकाठच्या शेतात पाणी शिरलं, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तातडीने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। आमदार नारायण पाटील यांच्याकडून करमाळ्यातील सीना नदीकाठच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी, संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना। सीना नदीला पूर आल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। वर्धा जिल्ह्यातील देवळीच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा जबर फटका, देवळी तालुक्यातील 7,000 हेक्टर क्षेत्रावर शेती पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज, शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार, आमदार राजेश बकानी यांची प्रतिक्रिया। धाराशिवच्या साबळेवाडीमध्ये पाझर तलाव फुटला, शेतातील दगडगोटे, पिकंही गेली वाहून, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी संकटात, तातडीने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव, हजारो हेक्टर सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर। हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी, जिल्ह्यात 2,71,000 पेक्षा जास्त हेक्टरचं नुकसान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचा प्रयत्न करणार, झिरवळ यांचं आश्वासन। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, उमरा परिसरातील नदीकाठी शेती गेली पाण्याखाली, प्रशासनाकडून मदतीची मागणी। बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील घाटशील पारगावमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान, आमदार सुरेश धस यांच्या पाहणीनंतर तातडीने नुकसानीच्या पंचनाम्याला होणार सुरुवात। सोलापुरात आमदार अभिजित पाटील यांच्याकडून सीना नदीकाठच्या पूरग्रस्त भागामध्ये पाहणी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने निधी मिळवून देण्याचं आश्वासन। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील कांदलगाव परिसरात अतिवृष्टी, कांदा, सोयाबीन, तूर, ऊस या पिकांचं झालं अतोनात नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकऱ्यांची मागणी। परभणीच्या पूर्णा तालुक्यात एकाच रात्री 98 मिलीमीटर पावसाची नोंद, सोयाबीन पिकांचं नुकसान, प्रशासनाकडून प्रत्यक्षात पंचनामे न झाल्याची तक्रार। परभणी जिल्ह्याला यंदाच्या पावसाळ्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे मिळाले, अतिवृष्टीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीक विम्याचे 128 कोटी रुपये पाठवले, त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार। राज्यात 62,17,540 एकर शेती पिकांचं नुकसान, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, सरकारकडून पंचनामे करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू, दत्ता भरणे यांची माहिती। लातूरच्या चाकूर तालुका कृषी कार्यालयाला सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांची अचानक भेट, कार्यालयातील अनुपस्थिती, कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा सूचना। पावसामुळे लातूर ते औसा महामार्गावरील बुधोडा गावातील उड्डाणपूल परिसराला तलावाचं आलं स्वरूप, पाण्यात एसटी बस अडकली, प्रवाशांचा जीव धोक्यात। नाशिकच्या मालेगाव शहरातील पाणी पुरवठा 2 दिवसांपासून विस्कळीत, जलवाहिनी दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात, पाण्यासाठी नागरिकांचे हाल। नाशिकच्या मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली, एअर वॉलला ट्रॅक्टरची धडक, लाखो लिटर पाणी वाया। कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण, याविरोधात नाशिकच्या देवळामध्ये मोरिया प्रतिष्ठान आणि शेतकऱ्यांचे ढोल बजाव आंदोलन, आंदोलकांकडून पाचकंदील चौकात ढोल वाजवत ट्रॅक्टरभर मोफत कांदा वाटप करत अनोखा आंदोलन। बुलढाण्यात शेतकऱ्यांना पीक विम्याच्या मागणीसाठी किसान काँग्रेस आक्रमक, मलकापूर कृषी कार्यालयामध्ये गोधडी भजन आंदोलन करत ठिय्या। जळगावच्या मुक्ताईनगरमधील धोडसगाव या पुलाची दुरवस्था, तर पुलावरती खड्ड्यांचं साम्राज्य, वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास, बांधकाम विभागाचं मात्र दुर्लक्ष। पुण्याच्या भोरमधील सारोळा ते वीर मार्गावरील रस्त्याच्या दुरावस्थेवरून नागरिकांचं आमरण उपोषण, वारंवार दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप। पेणच्या कार्यशाळांमध्ये नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लगबग सुरू, सिंह, वाघ, हत्तीवर आरूढ मूर्तींना भाविकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद। जेजुरीमध्ये दसरा उत्सवाच्या नियोजनासाठी ग्रामस्थांची बैठक संपन्न, खंडोबा देवाच्या मर्दानी दसऱ्याला राज्यस्तरीय उत्सवाचा दर्जा देण्याची मागणी।
कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाला निधी उपलब्ध करून द्या, अन्यथा पालकमंत्र्यांना घेराव घालणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बीडच्या केजमधील धारूर चौकात ओबीसी हक्क आणि अधिकार बचाव मोर्चा. आरक्षणावरून ओबीसी समाज आक्रमक. जालन्यात सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला सकल वंजारी समाजाचा जाहीर पाठिंबा. धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मागील 3 दिवसांपासून दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण सुरू. हिंगोलीमध्ये बंजारा समाजाला भव्य मोर्चा. तर आता एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा. हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा समाजाचा हा मोर्चा. नागपूरच्या संविधान चौकात बंजारा धरणे आंदोलन सुरू. मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन. बीडमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पडळकरांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध. पडळकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त. मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचं गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन. दिंडोशी परिसरात पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारत निदर्शन. सांगली शहरातही पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याचे पडसाद. पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निषेध व्यक्त. पडळकरांचा फडणवीसांनी राजीनामा घेण्याचीही मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक. पडळकरांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सिडको पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांसाठी या पडळकरांनी जयंत पाटलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात आंदोलन. पोलिसांनी अर्ज स्वीकारल्यानंतर ठिय्या आंदोलन मागलं. नाशिकच्या लासलगावमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलाची हत्या. घटनेच्या निषेधार्थ नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून लासलगाव बंदची हाक. लासलगाव बंदला व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद. कोल्हापूर महानगरपालिकेवर नागरिकांचा मोर्चा. तर एसटीपी प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचं ठिय्या आंदोलन. नागरिकांकडून महानगरपालिका अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी. बुलढाण्याच्या जिगाव प्रकल्पग्रस्तांचे अर्धनग्न आंदोलन. तात्काळ प्रकल्पात गेलेल्या जमिनींची वाढीव मोबदला देण्याची मागणी. प्रकल्पग्रस्तांची दखल न घेतल्यास जलसमाधी आंदोलन करण्याचाही दिला इशारा. धुळे शहरात डीजे चालक मालकांचा भव्य मोर्चा. डीजेला विविध कार्यक्रमात वाजवण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी डीजे चालक आणि मालक आक्रमक. परभणीच्या वसमत महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको. अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी सरकारकडून तुटपुंजी मदत मिळत असल्याचा आरोप. बीडच्या परळीमध्ये पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने सेवा पंधरवडा अंतर्गत शिबिराचं आयोजन. आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी शिबिराचं मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन. नांदेडच्या कंधार तालुक्यातील हाळदा गावामध्ये ग्रामसभेत 2 गटांमध्ये वाद. 5 जण जखमी. ग्रामपंचायत निवडणुका जवळ आल्याने गावागावात वादविवाद वाढले. हिंगोलीच्या वसमतमध्ये रात्री 2 गटांमध्ये वाद. जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ टाकल्यानं वाद. व्हिडिओची पडताळणी सुरू असल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती. नाशिकच्या पंचवटी परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी 11 संशयितांना अटक. 17 सप्टेंबरला एका तरुणावर झाला होता गोळीबार. पूर्वमनस्यातून आणि वर्चस्व वादातून गोळीबार झाल्याचं उघड. नागपूरमधील कळमना पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाईमध्ये 4 आरोपींना अटक. 50 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त. गेल्या साधारणतः 9 महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल 31,800 रुपयांची वाढ. चांदीच्या दरात 40,300 रुपयांची वाढ. आज सोन्याचे दर जीएसटी विना 1,10,300 तर चांदी 1,29,800 रुपये. टीजीएसबी सहकारी बँकेला महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचा सर्वोत्कृष्ट बँकेचा द्वितीय पुरस्कार प्रदान. 8,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवींच्या श्रेणीमध्ये बँकेचा सन्मान. बँकेचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि सरव्यवस्थापकांनी नाशिकमधील कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारला. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून